गुड मॉर्निंग जेन्सी. तर आज मी चालली होती कर्जतला, कारण की कर्जतला होतं इलेक्शन आणि माझ्या मम्मीचं जे वोटिंग आहे ते कर्जतला नाव आलं होतं. तर तिथेच आम्ही चाललेलो वोटिंगसाठी. मला जाताना खूपच जास्त भीती वाटत होती, कारण की एक्सप्रेस हायवेचा ट्रॅफिकची न्यूज तुम्हाला आतापर्यंत समजलीच. हा व्लॉग जो आहे तो मी काल शूट केलेला होता आणि काल शनिवार होता आणि कर्जतला शनिवारचा बाजार लागतो फक्त भाज्यांसाठी. आणि लहानपणी मी माझ्या मम्मी पप्पांसोबत इथे भाजी आणायला आणि माझ्या मम्मीने मला ऑलरेडी सांगितलं होतं की कर्जतला खूप जास्त गरम आहे, सो मी हा वाला आउटफिट घातला होता. आता इथे मी आणि माझी मम्मी गेलेलो पंचायत समितीमध्ये वोटिंग करायला. आता माझं वोटिंग कार्ड नाहीये ना, म्हणून मी नाही केलं, मम्मीनेच वोट केलं आणि ती बाहेर आली. मग आम्ही घरी गेल्यानंतर मी पाहते तर काय, माझं आंब्याचं झाड एवढं मोठं झालं. हे आंब्याचं झाड मी लहानपणी असताना लावलेलं होतं, 5 वर्ष झाले त्याला, आणि हे एवढं मोठं झालं. त्यानंतर आम्ही गावात गेलेलो माझ्या मम्मीच्या बेस्टेस्ट फ्रेंडला भेटायला, जे होतं रमिता काकी. त्यांच्या घरी मी एवढा छान दुधीचा हलवा बनवलेला होता, मला खूप थँक्यू सो मच रमिता काकी. त्याच्यानंतर मग मी जाते मंदिरामध्ये. ही जी देवी आहे हिचं नाव लाखाई देवी आहे. आता जर तुम्ही माझे सबस्क्रायबर खरे असाल तर तुम्हाला माहिती असेल की 9 दिवसाला माझी मम्मी 9 देवींच्या 9 ओट्या भरते. तर त्यातली ही एक देवी आहे जिथे माझी मम्मी कंपल्सरी ओटी भरते, म्हणजे आता देवीचं दर्शन घेऊन आम्ही निघालो परत एकदा पुण्याला यायला, कारण की एक्सप्रेसवेचा ट्रॅफिक बघून मला तरी वाटलं की आता लवकर निघालेलंच बरं. कर्जतला आल्यावर वडापाव आणि ठाकरेची भजी खाणं खूपच जास्त इम्पॉर्टंट आहे. बट मी आजकाल फक्त ठाकरेची भजी खायला शिकले, माहिती नाही का, मला इथली कांदा भजी खूप आवडते. आता इथे तुम्ही स्वतःच बघा कसला मोठा बाईट घेतलाय मी खायला, बट इट इज वर्थ इट गाईज. खूप छान होती आणि हे खाऊन आम्ही डायरेक्टली पुण्याला. अँड असे व्लॉग्स डेली येतात, तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.